नमस्कार मंडळी. काय चाललंय बघा, आज लावलंय सकाळ सकाळच्या पाऱ्यात मोटर चालू केली आणि शेंगाचं रान चिंबवाय चालू आहे, वलवाय चालू आहे बघा. वलवून ह्यात मका करायचा विचार चालू आहे बघा. हे सगळं फलून रोटरून सगळं ओके टकाटक केलंय. चालू आहे सकाळपासून ही वलवायला. म्हणलं आजच्या दिवसात ही वलवून घ्यायचं, 2 रोजानं आपलं हाय वलीवर पिरून घ्यायचं आपलं. त्याच्याच पावसाचं काय खरं आहे या. पुन्हा कडवाळ येते तोपर्यंत पाण्याला कडवाळ द्यायला वगैरे, कडवाळाला पाणी म्हणून बघा हे चालू केले बघा. असं वल्लं वेळेला ही इकडे एवढा डावंगा वाढलाय असा ही चाळावं लागतंय पाणी. पर लय घुसतंय राव, हे मैदाला घुसतंय. मशागत राहणार घरी ही वलवाय चालू केलं का लय घुसतंय बेकार. बोट राहिलं बघा आज घरी, बोट आणायचा विचार होता. बरं बोट ते नळ्याच पायपास घेऊन आलो बघा. ह्या साईडला ते बघ इकडं सगळं काढून टाकलं या. हे जागोजाग ते बघ काढून टाकलं. ही आता मका पेरून पुन्हा देस ते बघ हातरून कुठेतरी उंदराने बिंद्राने तोडलेलं आहे ते आपलं जोडायचं देश टाकून. पण आपलं कॉकवर पाणी सोडलं तरी ओके होते. बरोबर आहे का नाही सांगा. हे असं वलवायचं नियोजन चालू आहे. घुसतंय बघा बघा पायात किती. चप्पलवर आले आज. बोट आणायचं ध्यानच नाही. हे नळ्या आणणे नादान. खोऱ्या पण आणला नाही काय नाही. खोऱ्याची एवढी गरज नाही. रान पोकळा पायानं जरी हे केलं तरी होते. पण ते लागत होतं, बोट लागत होतं. हडपा नाही तर एखादं खासणारी जर घुसलं पायात तर लय अवघड आहे. तुमचं काय चाललंय, झालं का जेवण बिवण भावानं? रात्री फॅन्स बघा अचानकच आली बारामती माळेगावची. अचानकच रात्री मी बाजारात गेलतो. अहो निलेश दादा आम्ही आलो तुम्हाला भेटायला या म्हणलं. मग चला मग गावातलं बाजारातच रस्ता चुकली होती, तिथनंच त्या मशानभूमीपासून आणलं त्यांना जाऊन. आम्ही जेवणं बिवणं करून सगळी बसलो होतो. नंतर मग पूनमला पूजाला म्हणलं, दोघीला बी म्हणलं टाका 4 भाकरी म्हणलं, आणतो मी बेत करतो तोपर्यंत. सगळं केलं ओके. कसं आहे हा मस्त एकादशा आहे, सगळं आहे खरं आहे. पण आपला स्वभाव पहिल्यापासून तुम्हाला माहीत आहे. एकादशा असू नाही काय असू, कोणी नावं ठेवायचं. आपण आलेल्या माणसाला 4 घास वाट भरून आण घालत असतो. पाहुणचार आणि अंडी मटणा शेट पाहुणचार चांगला होत नाही बघा. काय उजेंद किती यायला किती बिन पैसा कमवला तरी सगळं हिथंच ठेवून जायचं आहे. गेली ती आणत आहे आमची, गेली तुम्हाला सांगतो बोलत चालत गेली. आत्महत्या केली त्या ताईनं. कराय नाही पाहिलं होतं, ही चुकीचं आहे करणं. आत्महत्या करणं म्हणजे पाप आहे. पण ते केलं आता काय, तिच्या जीवाला आपली मुक्ती मिळावी एवढीच बघा इच्छा नाही. काय लय अवघड जीवनात काय नाही. किती पण तुम्ही पैसा कमवा, काय कमवायचं ते कमवा, पैशाला किंमत नाही. माणसं आपण गेल्यानंतर जेवढी गर्दी होते का त्याला किंमत आहे बघा. असं काय नाही. मी पण म्हणतोय आज उद्याला जावं भेटायला त्या निलेश दादाला. त्यांचं पण नाव निलेश दादा आहे. काम मागाय सकाळी सावडायला जायचं होतं, पण फॅन्स आपल्या दारात आहे. कसं जायचं सांगा की, एवढ्या लांबनं बारामतीसनं आली ती आपल्या दारात पाहुणे थांबली ते ना. आपण पाटाचं उठून जाणं हे बरोबर दिसत नाही म्हणून बघा गेलो नाही. ना तर मी सावडायलाच मध्ये बीडला गेलतो. तुम्हाला माहिती आहे बीडच्या पुढं भाग, माजलगावच्या पुढं, आंबेजोगाच्या पुढं लांब लांब. मला चेन पडत नाही. अशी एखादी दुःखद घटना कळली का चेन पडत नाही. जा वाटतं मला सगळीकडे जा वाटतं. ओळखीचं असू ना तर नसू जा वाटतं. पण आज पण जाणार होतो, पण ही फॅन्स मंडळी आल्यामुळं आपलं काम थांबलं बघा. मग म्हणलं आता मोटर चालू कधी आता वलवायचं. ही पेरणी पण गडबडी चालू आहे सगळी. तरी पण आज जमलं तरी पण आज प्रयत्न करणारच आहे. नाहीतर आज जर नाही जमना तर उद्या मात्र 100% जाणारच आहे. तुम्हाला जाताना कळवतेच मी कधी जातोय काय हे सगळं कळवतोय. चपल्या राव रोतरच पडते हायवे पण तोटा या ह्या चिखलातनं. वायंदाळ कसं चाललंय पाणी सगळी कोणी व्यवस्थित दमादमान चाललंय का नाही. ते पाणी असं चाळवत न्यायला लागतंय बघा. सगळीकडे समान पाणी हे राहतंय. आईला लय घुसतंय हो काही गुडघाभर. मायदाळ नसतं हो काय गुडघाभर घुसलं इकडं. चप्पल सुद्धा निघत नाही. शेंगा अजून सुद्धा हे भुईमुगा शेंगातल्या अजून सुद्धा हे रोटून वर निघले द्या. जातो माणसा खोटं सांगतोय का हो ही शेंग पाण्यात लय शेंगा राहिल्या होत्या. असले नाही त्या घरचे बिन राहू द्या. हो का अजून शेंग दावतो तुम्हाला हो का.
बी सुद्धा आहे यात बघा. आता फोडून धावतो. लई शेंगा राहिली द्या सगळ्या ह्या मुरमातलं शेंगा उंदराने हे तोडलेल्या पाण्यातनं पवती द्या. बघितलं हो बी वलवून म्हणलं आपलं मका बेका करावं. काय पावसाचं खरं आहे. हे आजच्या दिवसात आज दिवसात होते एवढं काय मोठं तुकडं नाही पण एका दिवसात होते. ध्यान देऊन जर भिजवलं ना एका दिवसात होते. काय अडचण नाही. दराळून वलते मात्र थोडा उशीर लागल बरं वलतंय लय भारी. पाणी सपय जातं या नळी तर सोडल्या नळ्या आणल्या त्या कमी जास्तीला. जर चढाव कुठं नाही समजा वलं ना तर नळी लावाय ढकलाय एखादी पुढं असं डोक्यात हाय विचार आपल्या बघा. आबाला ये म्हणले आबाच्या बी महाग मुलकाची काम मसर पाणी पाजायची शेरडा करडाला घालायचं. मसराला सकाळी वैरण काढली होती 8-9 कवळं मी सकाळी वैरण काढली होती कटर करून दिली त्याला. त्यानं शान घाण सगळं बघितलं. ते दादा आलं पाठच तुम्हाला सांगतो. मी 5लाच उठलो होतो सावडाला जायचं म्हणून खरं उठलो होतो. पण परत मनात विचार केला ही फॅन मंडळी आपल्या दारात बसली आणि ती योग्य वाटत नाही म्हणून ते कॅन्सल केले. कोयतं घेतलं आणि वैरण काढायला गेलो कडवाळ काढायला. ते दादा उठलो 6 वाजता आलं उठून मग जुंधळ्याकडे तिकडे कोयतं धाड 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 असतं मी तिकडं आणि दादा तुम्ही लय लवकर उठलाय. अहो उठावं लागतंय परपंच आहे आपला. झटून झोपून केलं तर सगळं आहे नाहीतर काय हो. कमवायचं एवढंच वय आहे. अजून एक 10 वर्षानं बसायचं आपलं वय 10-15 वर्षानं परत काय आहे. हाय तोपर्यंत हातपाय हलवलं पाहिजे. तर मस्त सोबत काहीच नेत नाही पण पोटाला लागतंय तेवढं तर केलं पाहिजे का नाही सांगा. पोटाला लागतंय तेवढं हे केलंच पाहिजे. नाही तर पण आपली लेकरं म्हणायची काय बाप्पाने काय कमवलं नाही. आता आम्ही कसा प्रत्येक हिडीवत म्हणतो माझ्या आईनं भरपूर कमवलं. जमीन जागा तसली ऊस तोडीन कमवलं. आपल्याला ती तर वाईट आपल्या आईबापासारखी एवढी तरी वाईट वेळ नाही आपल्यावर ऊस तोडीला जायची. आईबापाला लय कष्ट केलं ऊस तोडी मैंदाळ कष्ट केलं पण त्या कष्टाचं चीज झालं काय तर आपलं दिवस चांगलं आलं. पण ते आईबापाला बघायला भेटलं नाही एवढं खंत राहिली मनात बघा. बाकी सगळं चांगलं झालंय. आईबाप पाहिजे हो घरात. आईबाप आहे तर आपल्या घराला शोभा आहे नाही तर काय नाही. शून्य शून्य जीवन सगळं शून्य. खोऱ्या नाही काय नाही बघा. मी कसं वलवत पसार आणलंय का नाही त्याला टेक्निकने केलं का होतंय बघा. पाणी कुठं थांबलं त्यातनं फुगा त्याचा काढून लावलं बराबर लावलं. ह्याला कसं वलवा थोडं 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 पाजरत पाणी लावलं ना सगळीकडे वलते घराळून. तर ते पाणी लावलं पाहिजे टेक्निकनं. आबाला म्हणलं ये निवांत खोऱ्या घेऊन. जिंदगीत काय नाही माणसाचा अर्थ हाय हे सुखी राहावा आणि एकत्र राहावा. एकीचं बळ हे आहे. मी आता सुखी आहे बघा. समाधानी आहे निवांत आहे बघा. काय टेन्शन नाही माझ्या महाग. आता निवांत आयुष्यात सुखी आहे आपण. कुठल्या गोष्टीचं टेन्शन घेत नाही. पहिल्यापासूनच घेतलं नाही आणि आता पण घेत नाही आपण. आपण आपल्या आयुष्यात सुखी राहिलं पाहिजे. मी एवढंच कमी आणि मी तेवढंच कमी आपण कमवू शकत नाही. बरोबर का नाही मित्रांनो सांगा. आणि कोणाचं भांडू बिन नका. तुझं माझं करण्यात आपलं आयुष्य गेली. आमची 3 वर्षे अशीच गेली. काय एकत्राची एकीची ताकद लय वेगळी हो. तर चला मित्रांनो माझं नियोजन असं चालू आहे. या तुम्ही फिर कधी गावाला आला तर कधी भेटू मस्तपैकी. आयुष्यात काय हो जिंदगीत काय नाही. गावाला आला तर या निवांतपैकी भेटू मस्तपैकी बोलू गप्पा मारू बेत करू. तुमच्यासाठी बी बेत करू. काय हो पैसा असो नसो मी कधी पैशाचा विचार करत नाही. पैसा गरीब होती तेव्हा बिन आपल्या सर्व आई असताना बिन कधी उपाशी मरलो नाही आपण. त्यामुळं निवांत या बिनधास्त. तुम्ही म्हणसाल त्याच्या आईला मुकामी कसं येऊ काय नाही बिनधास्त या. आपलं पहिल्यापासूनच टार्गेट आहे सोबत काय हेच नाही. तुम्ही बघत आहे जी माझं रेग्युलर व्हिडिओ बघतील का त्यांना सगळं
माझी परिस्थिती माहीत आहे. आता रात्री दादा आलेलं ते सगळं सांगत होतं की आई स्वयंपाक करायची ही म्हणजे कंटिन्यू शेवटपर्यंत ब्लॉक करते बघते का त्यांना सगळं डिटेल्स कळतं आपल्या फॅमिलीतलं. तर चला चालू आहे असं माझं नियोजन काम चालू आहे. तुमचं काय चालू आहे काय नाही सांगा कमेंटमध्ये. भेटूयात पुन्हा. बाय बाय.